मला या ठिकाणी उभं राहण्याचं बळ ज्या महामानवामुळे मिळालं ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन। आज ज्या मायमाऊलीची जयंती आहे ती क्रांतिमाता रमाईच्या जयंतीदिनी मातेला कोटी कोटी त्रिवार अभिवादन। परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्या माझ्या मायबापांनी सर्व जाती धर्माच्या बाया माणसांना माणुसकीची जाणीव निर्माण करून दिली त्या तमाम माझ्या मायबापांना प्रथम त्रिवार अभिवादन। मंचावर उपस्थित आज रमाई जयंतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय कसबेताई, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे या कार्यक्रमाला त्या शैलजाताई, या कार्यक्रमाचं आयोजन करणारी संपूर्ण आयोजक मंडळी, ज्या माझ्या बहिणीच्या माध्यमातून मी या ठिकाणी आले ती माझी छोटी बहीण स्मिता बडवाने, आणि उपस्थित भगिनींनो आणि बांधवांनो सर्वांना माझा मैत्रीपूर्ण क्रांतिकारी जय भीम। जरा कॅमेरामॅनच्या बाजूला बसलेल्या भगिनींना आग्रहाची विनंती आहे, तुम्ही कृपया उठून जा, जे तुमचे चेहरे मला दिसत नाही त्यांच्या मागे लपले असल्यामुळे उपस्थिती कमी आहे असं स्मिताने आदेश सांगितला। असू द्या, हरकत नाही। वामनदादा कर्डक असं म्हणतात की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तुझ्या त्या न्यारेच टोक असते, वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते। ते 5 लोक तुम्ही आहात आणि तुमचीच गरज आहे या समाजाला, की या 5 असं वाटतं की परिवर्तन झालं पाहिजे, हा समाज बदलला पाहिजे। या देशात असणारी ही विषमतावादी परिस्थिती आजही फारशी बदलली नाही, या परिस्थितीला आपण बदलूया असं 5 लोकांना वाटते, म्हणून तुमच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। मी वर्ध्यावरून डॉक्टर विद्या राईकवार तुमच्या पुण्यात आलेली आहे। तुम्ही जो माझा सन्मान केला त्याबद्दल तुमची शतशः या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करते। मैत्रिणींनो, माता रमाईचा जन्मदिवस आहे। ज्या रमाईची क्रांती तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, भारतातच नाही तर भारताच्या बाहेर जिने कोण घडवला, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडवला। काय बाबासाहेब आंबेडकर, काय अशी क्रांती केली बरं बाबासाहेब आंबेडकरांनी? आज जग बाबासाहेबांच्या समोर नतमस्तक होतं, आणि या बाबासाहेब आंबेडकरांना, या विद्वानाला घडवणारी क्रांतिमाता रमाईचा जन्मदिवस। एक विद्वान ऐसा हुआ जिससे हजारों टकरा गए, करिश्मा देख बुद्धि का करोड़ों चकरा गए, ज्ञान की ऊर्जा पर ही जिसका सास था और हर सवाल का जवाब उसके पास था, और डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हम सबका बाप था। त्या आमच्या बापाला घडवण्यामध्ये जिचा सिंहाचा पूर्णतः वाटा राहिलेला आहे, त्या माझ्या मायमाऊलीची आज जयंती आहे, आणि या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही सगळे या विहारात एकत्र झालात, त्यामुळे जयंतीच्या सगळ्यांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा या ठिकाणी मी देते। मला अतिशय आनंद झाला की विहार कसं असावं जरा बोललं पाहिजे। या ठिकाणी कडलक दादा लॉर्ड बुद्धा टीव्हीचे प्रतिनिधी पुण्याचे आलेले आहे, जरा देशात ते तुम्हाला दाखवणार, आपल्या विहाराचा आजच्या रमाई जयंतीचा कार्यक्रम दाखवणार। संस्थापक सन्माननीय लॉर्ड बुद्धाचे सचिन दादा मूळ यांना विनंती केली आणि त्यांनी विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपले प्रतिनिधी पाठवले, त्यामुळे जरा आपलं विहारही या देशात पोहोचलं असलं पाहिजे की विहार कशी असावी ही संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांची, तर विहार हे बोलकं असावं, त्या विहारात पाय ठेवल्याबरोबर प्रसन्न वाटलं पाहिजे, तिथून विचाराचं आदान प्रदान झालं पाहिजे, असं तुमचं विहार हे आदर्श असं विहार आहे। या विहाराची निर्मिती करणाऱ्या सन्माननीय कसबेताई, सगळे आयोजक मंडळी खरंच धन्य आहे।
आणि अशीच माणसं पाहिजे आहे. आजच्या युगात जर आपण पाहिलं तर कुणीही 1 रुपया कुणासाठी खर्च करत नाही. बाल्यानं बाली आणि 10x10ची खोली, स्वतःच्या विश्वात मशगूल असणारी माणसं आहे. कोण करणार पैसे खर्च? माझा परिवार, माझी मुलं, माझी बायको, माझा नवरा, माझे नातेवाईक, बस इतकंच माझं आयुष्य आहे. पण या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करणारी ही जी माणसं आहे, काय सुंदर असं तुमचं हे विहार वाटतं. विद्येची केंद्र ही विहार झाली पाहिजे, म्हणून फार मोठी लायब्ररी तुमच्या या विहारामध्ये आहे. अतिशय आनंद झाला. खऱ्या अर्थानं रमाईची जयंती आपण कशी साजरी केली पाहिजे, महामानवांना अभिवादन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर तुमच्याकडून या सगळ्या माझ्या भारत देशातल्या विहाराच्या सगळ्या लोकांनी शिकावं अशी त्यांना आग्रहाची विनंती करते लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून. मैत्रिणींनो, रमाईची जयंती आहे. रमाईच्या बद्दल तुम्हाला काय सांगावं. अत्यंत हालअपेष्टा सहन करून एक कवी असा म्हणतो, जरा गाण्याच्या स्वरूपात घेऊया. रमाईच्या संदर्भात अनेक कवींनी कविता लिहिल्या, सुंदर सुंदर कविता लिहिल्या की तिचा संघर्ष, तिचा त्याग आणि तिच्या संघर्षामुळे, तिच्या त्यागामुळेच आज विश्वाला महामानव, क्रांतीसूर्य, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळालेत. जरा त्याग तिचा जाणून घेऊया. आजच्या काळात आपण हा त्याग करायला तयार आहोत का? रमाईचा आदर्श आम्ही घ्यावा इथपर्यंत आम्ही सक्षम झालो का? आमच्या मनाची इच्छा आहे का? इच्छाशक्ती आहे का? तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स आमच्या मनात आहे का की आज आम्ही रमाई झालो पाहिजे, आम्हाला ही रमाई व्हावं लागेल. ज्या वेळेला आम्ही रमाई ऐकतो आहे, रमाई बोलतो आहे, किंवा कुठल्याही मान स्त्री पुरुषांचे अशा प्रकारचे आपण वैचारिक प्रबोधनाचे कार्यक्रम घेतो, त्यावेळेला आमची देखील जबाबदारी काय आहे, ही जबाबदारी, या जबाबदारीचं भान देखील आम्हाला आहे का, हेही पाहणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक कवींनी, गायकांनी रमाईच्या बद्दल छान छान गाणी लिहिली आहे, कविता लिहिली आहे. त्याचपैकी एक कवी असा म्हणतो रमाईच्या बद्दल, आणि त्या गाण्याच्या माध्यमातून, त्या कवितेच्या माध्यमातून तिचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न करतो. जरा त्या कवितेच्या 4 ओळी गाण्याच्या स्वरूपात मी तुमच्या पुढ्यात मांडणार, कारण माईचा जन्मदिवस आहे, जरा आनंद दिवस म्हणूनही साजरा करूया. कारण आम्ही जे काही आज हे दिवस भोगतो आहे, हे सोन्याचे दिवस आम्हा महिलांचे आले, ते माता रमाईमुळे. म्हणून कवी असा म्हणतो एक, गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती, रमाची भीमाला तरी साथ होती. भीमराव होते दिव्याच्या समान, भीमराव होते दिव्याच्या समान, अन त्या दिव्याची रमा वात होती, अन त्या दिव्याची रमा वात होती. बरोबर ना? होती की नाही? वात ही जळतच राहते. हळूहळू हळूहळू जोपर्यंत तेल संपत नाही तोपर्यंत ती जळण्याचा प्रयत्न करते आणि संपूर्ण या अंधारल्या या जगाला प्रकाशित करण्याचा प्रयत्न ही वात करते. आणि त्या वातीचं काम माता रमाईने केले. पुरेसे नव्हते अन्न, पुरेसे नव्हते वस्त्र, तरीही नाही झाली मनाने दुःखी खिन्न. पुरेसे नव्हते वस्त्र, पुरेसे नव्हते अन्न, तरीही नाही झाली मनाने दुःखी खिन्न. काय आहे पुढच्या ओळी? अर्धांगिनी होती का रमाई बाबासाहेबांची? बिलकुल नाही. आपल्याला जर कोणी आपल्या पतीची अर्धांगिनी म्हटलं तर खपवून घ्यायचं नाही. आम्ही अर्धांगिनी नाही, आम्ही पूर्णांगिनी आहो. पूर्णांगिनी जरी बॅरिस्टरांची नाही कधी गर्व, अहो नाही कधी गर्व. वाचलेली काय
चिल्यान पिल्यांची वाचलेली काही, चिल्यान पिल्यांची शिळ्या भाकरी ती रमा खात होती, शिळ्या भाकरी ती रमा खात होती. बंधू आणि भगिनींनो, शिळ्या भाकरी रमाई खायची, वाचलेली चिल्या पिल्यांची पोटभर तिला खायला देखील भाकरी मिळाली नाही. अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये रमाईने आपलं जीवन काढलं. लहानपणापासूनच तिच्या मृत्यूपर्यंतचा जर संघर्ष आपण पाहिला तर आपल्या डोळ्याला धारा लागल्याशिवाय राहत नाही. बालपणीच आई वडील मरून जाते, मामाच्या घरी तिचं संगोपन, आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात ही रमाई येते. तिथेही मात्र तिला संघर्षच करावा लागतो. तुम्हाला माहिती आहे, रमाई कुणाला दिसू नये, आपला पती बॅरिस्टर होतो आहे, इतकं उच्च शिक्षण घेतोय, पदव्या घेतो आहे, लोक काय म्हणतील म्हणून सकाळीच पहाटे पहाटे मुंबईच्या पोयबावडीच्या चाळीत राहत असताना गोवऱ्या थापायला जायची, गोवऱ्या विकायला जायची, कुणाला दिसू नये. कारण लोक चिडवायचे, महिला चिडवायच्या, तिला काय म्हणायच्या, काहीतरी करायचं बाई म्हणे त्या शिक्षणाचं. एक म्हणायची, ज्या शिक्षणाने या बाईला भिकेला लावलं, नवरा बॅरिस्टर व्हायला चालला, या बाईच्या गळ्यात एक दागिना सुद्धा नाही आणि तो मात्र स्वतःचं सगळं सुख भोगतो आहे. अशा पद्धतीनं रमाईला बायका चिडवायच्या. समाज आहेच तसा, जो कोणी चांगलं काम करत असेल त्याला हा समाज विरोध केल्याशिवाय राहत नाही. पण या विरोधाला न जुमानता माता रमाईने जे तिचं कार्य होतं ते कार्य करणं तिने थांबवलं नाही. काय करायची रमाई, गोवऱ्या विकून विकून बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात पैसे पाठवायची. इकडे संयुक्त कुटुंब पद्धती, लक्षात घ्या मैत्रिणींनो, आजच्या या वर्तमान परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना आम्ही मानतोय का संयुक्त कुटुंब पद्धतीला? तर याचं उत्तर फार पर्सेंटेजनी 0.5% येईल असं मी सांगते. आमच्या मुलीचं जर लग्न करायचं असेल तर आम्ही कोणता शोध घेतो? खास तर आईची भूमिका फार महत्वाची असते. मुलीचं लग्न करायचंय मग आधीच आम्ही शोध लावतो, चला घरात किती लोक आहे, सासू आहे का, सासरे आहे का, देर आहे का, ननंद आहे का, बरं अजून आणखी कोण कोण आहे, नाही असं स्थळ नकोय आमच्या पोरीला, एकटाच पोरगा आणि हिची एकटीच पोरगी, बाल्यानं बाली, आधी सांगितल्याप्रमाणे 10x10 खोली. पण या पलीकडे जाऊन रमाईचा आदर्श जर तुम्हाला घ्यायचा असेल तर संयुक्त कुटुंब पद्धती आजच्या काळात कशी टिकवून ठेवली पाहिजे. बाबासाहेब तर बाहेरच राहायचे. तुम्हाला माहितीये, आपला कुणी वालीच नव्हता. अत्यंत विषम परिस्थितीमध्ये आपलं जीवन जनावरापेक्षाही भयंकर आपली स्थिती. अशा स्थितीमध्ये आम्ही कसं जगावं हा आमच्या समोर प्रश्न निर्माण झालेला. आणि मग या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आमचा एकमेव वाली फक्त बाबासाहेब आंबेडकर. ज्ञान पंडिताच्या पगडीचा तुराग, असा लाखात होता भीमराव माझा हिराग. बाबासाहेबांना तर घराकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. मग संपूर्ण कुटुंब कुणी सांभाळावं? जोपर्यंत रामजी आंबेडकर जिवंत होते तोपर्यंत रमाईला फार सहारा. बाबासाहेबांना घडवण्यामध्ये त्यांचे वडील रामजी आंबेडकरांची देखील फार महत्वाची भूमिका आहे. बालपणापासूनच रामजी आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांवर संस्कार केले. तुम्हाला माहिती आहे, बाबासाहेबांच्या घरामध्ये कबीरांच्या दोह्यांचं वाचन व्हायचं. जबरदस्तीने बाबासाहेबांना कबीरांचे दोहे वाचवण्यासाठी रामजी आंबेडकर वाचण्यासाठी म्हणून सायंकाळच्या वेळेला 6 वाजले की घरी घेऊन यायचे आणि वाचायला लावायचे. कबीर महाराजांच्या विचाराचा पगडा बाबासाहेब आंबेडकरांवर लहानपणापासूनच होता आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रसंत कबीर महाराजांना आपलं गुरु मानलेला आहे. या रामजी आंबेडकरांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आणि जोपर्यंत रामजी आंबेडकर जिवंत होते तोपर्यंत रमाईला जास्त त्रास झाला नाही. पण रामजी गेल्याच्या नंतर, बाबासाहेबांचे वडील गेल्यानंतर मात्र रमाईला फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. एक कवी आमच्या वर्धेचे रमाईच्या संदर्भात असं म्हणतात,
ते गझलकार आहेत. त्यांनी आईसाहेब हा गझल संग्रह लिहिला. त्यांच्या गझल संग्रहाला माझी प्रस्तावना आहे. ते त्यांच्या गझल संग्रहामध्ये रमाईच्या संदर्भात म्हणतात की रमाईने काय कार्य केलं. बाबासाहेब रमाईला कसा सन्मान द्यायचे, रमाईच्या संबंधी बोलत असताना बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते त्यांच्या गझल संग्रहात म्हणतात. जरा मीही तुमच्या पुढ्यात ते त्या ओळी म्हणते की जीवनात धन्य झालो रमा तुझ्यामुळे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात पती पत्नीचं नातं कसं असलं पाहिजे, सामाजिक काम करायचे. आम्ही जगलोय, समाज कसा जगतो आहे, जरा याचंही चिंतन व्हायला पाहिजे. रमाईने जो विचार केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला जो सन्मान दिला तो अत्यंत महत्वाचा आहे. आमचे कवी के पाटील सर म्हणतात की जीवनात धन्य झालो रमा तुझ्यामुळे, तुडवीत काटे आलो रमा तुझ्यामुळे. भार कुटुंबाचा सांभाळीला म्हणून ज्ञानाचा अर्क प्यालो रमा तुझ्यामुळे. काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर की भार कुटुंबाचा सांभाळीला म्हणून ज्ञानाचा अर्क प्यालो रमा तुझ्यामुळे. जर का कुटुंबाची जबाबदारी तू सांभाळली नसती तर मी आज इतका ज्ञानी झालो नसतो. MA, PhD, DSc, LLD, डिलीट, बारियाटला अशा कितीतरी पदव्या बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्या. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला आपल्या भारतामध्ये तेवढं शिक्षण नव्हतं, इंग्रजांच्या शाळा होत्या, पण उच्च शिक्षण घ्यायचं म्हणजे परदेशात जावं लागत होतं. मग बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेले. त्या अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जाऊन बाबासाहेब आंबेडकर शिकले. लंडनच्या केम्ब्रिज विद्यापीठामध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकर शिकले. आणि एवढं मोठं शिक्षण, हे जे ज्ञान संपादन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं हे केवळ आणि केवळ आमच्या मायमाऊली रमाईमुळे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की भार कुटुंबाचा सांभाळीला म्हणून ज्ञानाचा अर्क प्यालो रमा तुझ्यामुळे. तू जर का माझ्या कुटुंबाचा भार सांभाळला नसता तर मी आज ज्ञानी झालो नसतो. आज जगाने माझे पुतळे उभारले नसते. जपान असेल, अमेरिका असेल, लंडन असेल, ज्या भारत देशात आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्या बाबासाहेबांच्या पुतळा उभारण्यासाठी, एका बोर्डभर जागेसाठी, विद्यापीठाला, मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी माणसांना मरावं लागतं. कसा रे तुमचा देश, कसा हा आमचा देश, जिथे माणसाचं माणूस पण नाकारलं, जिथे माणसाला महत्व दिल्या जात नाही. अशा या देशात बाबासाहेबांचा जन्म झाला. पण ते देश कोणते असेल, ज्या देशाचा माजी राष्ट्रपती ओबामा असं म्हणतो की ज्या भारत देशाचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ते बाबासाहेब आंबेडकर आमच्या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. अभिमान. माजी राष्ट्रपती अमेरिकेचे ओबामा यांना अभिमान वाटतो की आमच्या विद्यापीठा, आमच्या या शहरामध्ये, आमच्या देशामध्ये विद्यापीठात शिकलेला विद्यार्थी भारत देशाचं संविधान लिहितो, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ते बाबासाहेब आंबेडकर ना, ते आमच्या देशात शिकले, आमचे विद्यार्थी आहे असा ओबामा म्हणतो. आपल्या देशामध्ये हा सन्मान दिला जातो का बाबासाहेब आंबेडकरांना? ते लंडनचं केम्ब्रिज विद्यापीठ ब्रांझ नावाच्या धातूचा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारते. तर का? त्या विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकर शिकले म्हणून. केवढा गर्व, केवढा स्वाभिमान आणि केवढा अभिमान आहे. आणि ज्या भारत देशाचे रहिवासी, ज्या देशात बाबासाहेबांचा जन्म झाला, तिथे बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे तोडल्या जातात. तिथे बाबासाहेब आंबेडकरांचं इतकं सुंदर संविधान लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी. ये शान, ये शौकत, ये विश्वास न होता आज कोई भी इस देश में किसी का मेहमान न होता. गर मिल पाती खुशियां हमें इस वतन से, मगर इस देश का संविधान डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने न लिखा होता. डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने न लिखा होता. बाबा साहब आंबेडकर ने इस देश का संविधान लिखा है और देश के संविधान में देश में रहने वाले सभी जाति धर्म के लोगों को एक समान हक और अधिकार मिला कर दिए हैं. उसमें भेद करना मना है.
देशाच्या संविधानामध्ये कुठल्याही जाती धर्माच्या बांधवासोबत भगिनीसोबत भेद केला नाही. इतकं सुंदर असं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, तरी देखील बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे तोडल्या जातात. पंजाबला अमृतसरला पाहिलंय ना तुम्ही, धर्माधर्मामध्ये भांडणं लावणे, हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये भांडणं लावणे, आणि आपण मात्र सत्तेची चांगली फळे चाखणे हेच इथल्या सत्ताधाऱ्यांचं काम आहे. पण मित्रांनो, मी आपल्याला सांगितलं पाहिजे, किती दिवस सहन करायचं आम्ही? बाबासाहेब आंबेडकरांसारखी क्रांती जगात कुठल्याही व्यक्तीने केलेली नाही. आम्ही माणसं असून आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाही, आम्ही माणसं असून आम्हाला रस्त्यावरून चालण्याचा अधिकार नाही, आम्हाला चांगलं अन्न खाण्याचा अधिकार नाही, आम्हाला चांगले कपडे घालण्याचाही अधिकार नाही. आज बाईनी 8,000 रुपयाची साडी घातली आहे, तुमच्या समोर 8,000 रुपयाची साडी घालून ही डॉक्टर विद्या राईकवार वाघिणी सारखी गुरगुरते, घाबरत नाही कुणाला, रखते तो बात करते साथियों, वरना यूं ही नहीं मैदान में उतरते. हे कुणामुळे आलंय माझ्यात? मी आज 7,000 रुपयाची साडी घालण्याची लायकी माझी कुणामुळे निर्माण झाली? क्रांती माता रमाईमुळे. अरे तिला 1 रुपयाचं 50 पैशाचं त्या काळामध्ये लुगडं घालायला मिळालं नाही. तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेला लंडन वरून आमचा बाप बॅरिस्टर होऊन येतो आहे, डॉक्टरेट आणि वकील अशा 2 सन्मानाच्या मानाच्या उच्च कोटीच्या पदव्या घेऊन येतो आहे, त्यावेळेला बाबासाहेबांना पाहायला रमाई गेली. प्रचंड लोकांची गर्दी झाली, लाखोचा जनसमुदाय बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईच्या बंदरावर पाहायसाठी गेला. माझ्या बाबासाहेबाला लाखो लोक पाहायला आले, म्हणून रामू पत्नी होती ना बाबासाहेबाची, बाबासाहेब रमाईला लाडाने रामू म्हणायचे. आपले नाव ठेवले का ग लाडानं आपल्या नवऱ्याने असे? लक्षात घ्या, किती वर्ष बाबासाहेब बाबासाहेब म्हणणार तुम्ही? परिवर्तन परिवर्तन चाहिए, निवेदन है तुमसे मेरे लोगों, बना की मूर्ति मुझको ना पूजो. बाबा साहब कहते हैं पूरा तुम्हें करना मेरा अभियान होगा, इसी से सारे समाज का कल्याण होगा, इसी से सारे समाज का कल्याण होगा. मुझे मूर्ति बनाकर मेरी मूर्ति की आपको पूजा करनी नहीं है, ताकि मैंने जो आपको सद्धम्म का विचार दिया है उन विचारों का आपको पालन करना है. नाही तर मग मेणबत्ती अगरबत्ती लावा, जय बापा देवा सुखाचं ठेवा. बाबासाहेबाला देव बनवायला मागे पुढे पाहत नाही आपण. ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर लंडनहून बॅरिस्टर होऊन आले आणि त्यावेळेला मुंबईच्या बंदरावर जो लाखो जनसमुदाय बाबासाहेबांना पाहण्यासाठी जमला, रमाईची देखील बाबासाहेबांना पाहण्याची इच्छा झाली. अरे दोघाही जण 2-2 महिने एकमेकांना पाहत नव्हते, वर्षभर एकमेकांची भेट होत नव्हती. बायको होती ना रमाई बाबासाहेबाची, तिलाही भावभावना होत्या. जरी एका महामानवाची ती पत्नी असेल, पण तिचा तो नवरा होता आणि नवऱ्याला पाहण्याची तिची इच्छा. मग आता इतक्या मोठ्या उच्च पदस्थ माझ्या नवऱ्याला मला बघायचंय आणि लाखो लोक येणार, पण माझ्याकडे मात्र घालायला साडी नाही. मी कोणती साडी घालून जाऊ? जी आहे ती फाटकी आहे, तिला ठिगडं लावू लावू मी शिवलंय लुगडं, घालायला साडी नाही आणि महामानवाला तर पाहायला जायचंय. मग कशी जाऊ? तर तुम्हाला माहितीये रमाईची गोष्ट, त्या रमाईच्या लुगड्याची गोष्ट तुम्हाला माहितीये की जो सत्कारामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी फेटा बाबासाहेब आंबेडकरांना दिला, त्या फेट्याचं लुगडं घालून आमची माई माऊली आपल्या बापाला पाहण्यासाठी गेली. अशी कोणत्या दूर उभी होती रमाई. बाबासाहेब आंबेडकर त्या तिकडे दुरून, पण आपल्या पत्नीवर बाबासाहेबांनाही आस लागलेली रामूला भेटण्याची. प्रचंड प्रेम करायचे रमाईवर बाबासाहेब आंबेडकर. दुरूनच बाबासाहेब आंबेडकरांना रमाई दिसली आणि रमाईने घातलेलं ते लुगडं माझ्या अंगाला शहारे येतंय मी हा प्रसंग सांगताना. फेट्याचं लुगडं करून मला दिलेल्या सत्कारात राजर्षी शाहू महाराजांनी जो फेटा दिला, त्या फेट्याचं लुगडं करून माझी रामू लुगडं घालून आलेले फेट्याचं.
इतका मी शिकलोय, पण रामूला 2 रुपयाचं लुगडं घेऊ शकत नाही. म्हणून बाबासाहेबांच्या डोळ्यात तितक्या दुरून भराभर अश्रू येतात त्या क्षणाला. रमाईची ती अवस्था पाहून. तिला घालायला लुगडं नव्हतं, पण आम्ही आज 10,000ची, 20,000ची आणि 50,000ची साडी घेण्याची देखील ताकद ठेवतो. कुणामुळे? माता रमाईमुळे. धमकीचे पत्र येता हिम्मत तुझी बघून. धमकीचे सुद्धा बाबासाहेबाला पत्र यायचे. घाबरायचेच नाही कुणाला बाबासाहेब. अरे तुम्ही माणसं, आम्हीही माणसं आहोत. निसर्गाने सगळ्यांना सारखं जन्माला घातलंय. तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे. मग आम्ही काय जनावर आहोत का? अरे आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ही माणसांची लढाई हातात घेतली आणि ती लढाई जिंकून देखील दाखवली. तुम्हाला माहिती आहे, ज्या धर्मग्रंथांनी आमचं माणूसपण नाकारलं, तो धर्मग्रंथ 25 डिसेंबर 1927ला महाड या ठिकाणी रायगडाच्या पायथ्याशी बाबासाहेब आंबेडकरांनी जाळून टाकला. काय त्या धर्मामध्ये, काय त्या धर्मग्रंथामध्ये? तर आम्ही माणूस असून आमचं माणूसपण नाकारलेलं, या सगळ्या लोकांना जाती जातीमध्ये डिव्हाइड केलेलं, धर्माची निर्मिती केली. करा ना, कोण म्हणताय तुम्हाला धर्माची निर्मिती करू नका, पण माणसाचं माणूसपण नाकारलं जाईल असा धर्म नको रे बाबा, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि ज्या धर्मग्रंथात मनुस्मृती त्याचं नाव, तो ग्रंथच बाबासाहेब आंबेडकरांनी सहस्त्रबुद्धे नावाच्या व्यक्तीच्या हाताने जाळून टाकला. त्या 25 डिसेंबर 1927ला त्या ठिकाणी तो ग्रंथ जाळला. आणि त्यानंतर 27 डिसेंबर 1925ला बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना उद्देशून त्या सभेमध्ये अत्यंत सुंदर असा उपदेश केला. सगळ्या महिलांना सांगितलं, तिथे जमलेल्या, काय सांगितलं की महिलांनो, आपलं राहणीमान कसं असलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर आपली माय म्हणून आपल्याला मार्गदर्शन करायचे, की जी आई आपल्याला आपल्या मुलाबाळांना जन्माला घालते आणि जन्म दिल्यानंतर त्यांनी राहावं कसं, त्यांनी वागावं कसं, त्यांनी खावं कसं, त्यांनी बोलावं कसं, याचे धडे, याचं मार्गदर्शन जी आमची मायमाऊली, आमचे मायबाप करतात, तेच मार्गदर्शन बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या मायमाऊल्यांना केलं. त्या ठिकाणी 27 डिसेंबर 1927ला महाड या ठिकाणी, ज्या वेळेला महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह तुम्हाला माहिती आहे, 20 मार्च 1927ला पाण्यासाठी देखील इथे संघर्ष आम्हाला करावा लागला. पाणी पिण्याचाही अधिकार नाही, पाण्यासाठी ही झुंज द्यावी लागली. आणि त्या ठिकाणी महाड या ठिकाणी महिलांना उद्देशून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आमच्या महिलांनी साड्या कशा घातल्या पाहिजे, गळ्यात दागिने कसे घातले पाहिजे, तुम्ही ज्या हातभर बांगड्या घालता, गळाभर गरसुऱ्या घालता, याची काही एक गरज नाही. तुम्ही दागिना एकच घाला, आणि तो दागिना म्हणजे कोणता, तर सोन्याचा दागिना. सोन्याचा दागिना घालायला सांगितला. आणि सोन्यासारखं जीवन आमचं लखलखतं बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्यानंतर खास महिला भगिनी पुढे बसल्या म्हणून महिलांसाठी, आणि रमाई जयंती आहे म्हणून महिलांसाठी जर आजचं व्याख्यान होऊन जाऊ द्या. बाबासाहेब आंबेडकरांनी 16 जून 1936ला मुंबईच्या पोयबावडीतील दामोदर हॉलमध्ये, लक्षात घ्या की या देशात राहणार कोणतीही माझी महिला असो, कुठल्याही जाती धर्माची महिला असो, कोणतंही काम करणारी महिला असो, त्या सगळ्याच महिलांसाठी बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आणि महत्त्वाचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तुम्हाला माहिती आहे की आज मोठमोठ्या शहरांमध्ये ज्या काही, सांगितलं पाहिजे तुम्हाला, ज्यांना वेश्या असं म्हटलं जातं, या आमच्या भगिनींच्या सभा बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्या त्या काळामध्ये. मग मुरळे असेल, जोगतिनी असेल, देवदासी असेल, की या व्यवस्थेने लादलेल्या ज्या काही रूढी परंपरा होत्या, या रूढी परंपरांनी ग्रस्त झालेल्या आमच्या महिला भगिनींसाठी देखील बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या मोठ्या सभा घेतल्या. आणि त्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर महिलांच्या संदर्भात म्हणतात की स्त्री जात समाजाचा अलंकार आहे. ज्या धर्मग्रंथाने स्त्री ही कलंक आहे असं
असं म्हटलं, त्याच कलंकाला पुसून बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री जात हा समाजाचा अलंकार आहे. भगिनींनो, समाजाला बट्टा लावणाऱ्या धंद्यापासून तुम्ही मुक्त व्हा. सन्मानजनक तुम्ही व्यवसाय करा, ज्या व्यवसायाने समाजात तुम्हाला सन्मान मिळेल. या पद्धतीनं 500 या आमच्या भगिनींची सभा बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली होती. या पुढे जाऊन 20 जुलै 1942 तर बाबासाहेब आंबेडकरांनी 25,000 महिलांची नागपूर या ठिकाणी, ज्या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 लाखोच्या संख्येने दीक्षेचा सोहळा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी घेतला, त्या 1942च्या महिला परिषदेमध्ये बाबासाहेब असं सांगतात की मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचं मोजमाप महिलांच्या झालेल्या प्रगतीवरून करतो. महिलांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास ठेवणारा मी माणूस आहे. महिला या अत्यंत प्रामाणिक असतात. आमच्याबद्दल जो बाबासाहेब आंबेडकरांनी विश्वास दाखवला, इतका मोठा विश्वास दाखवला, जरा त्या विश्वासाला आपण जागूया. आणि सर्वात अधिक महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना उद्देशून सांगितलं की लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने, प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीशी वागताना त्याला भला हो बुरा हो जैसा भी हो, मेरा पति मेरा ना हो, वो मेरा साथी हो, वो मेरा दोस्त हो, मुझे नहीं चाहिए 7 जन्म तक हो, क्योंकि 7 जन्म तो है ही नहीं, एक ही जन्म है और ये जन्म हमें दोबारा नहीं मिलने वाला है. इसीलिए इसी जन्म में हमने किस तरह जीना चाहिए. तो राष्ट्र संत कबीर महाराज कहते हैं कि कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. आम्हाला 7 जन्मी तोच नको जो हा एक जन्म मिळालाय. याच जन्मामध्ये ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर रमाईचं नातं होतं, मित्राचं, मैत्रीचं, साथीचं, त्याच पद्धतीचं आमचं नातं असलं पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं. गुलामासारखं वागण्यास तिने खंबीरपणे नकार द्यावा आणि समतेसाठी आग्रह करावा. हे 20 जुलै 1942 समतेसाठी आग्रह करावा. इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समानता. मग स्त्री पुरुष समानता म्हणजे काय, तर तुम्ही भांडे घासले तर माझ्या भावानेही भांडे घासले पाहिजे. तुम्ही कपडे धुता तर त्यानंही कपडे धुतले पाहिजे. याला म्हणता येईल का समानता? अजिबात नाही. तुमच्या घरात होणाऱ्या निर्णय क्षमतेमध्ये तुमचा सहभाग असला पाहिजे. ज्या मुलाला तुम्ही जन्माला घालता ती मुलं तुमच्या नावावर असली पाहिजे. सक्षम विद्यामोहन राईकवार, लक्षात घ्या, सक्षम विद्यामोहन राईकवार. स्मितानी माझा परिचय देताना जरा उल्लेख केला की माझ्या घरामध्ये 3 अनाथ मुलं राहतात. बरोबर आहे. त्यातलीच माझी एक मुलगी काजल, कुठे आहे बेटा? मला दिसत नाहीये. काजल, हा मागे उभी आहे, जरा ये पुढे. ही माझी सगळ्यात छोटी मुलगी. मला एक मुलगा आहे सक्षम. माझ्याकडे जे 3 अनाथ मुलं राहतात त्यातली ही छोटी मुलगी 11वीला माझी पोरगी आणि खूप छान आहे. काजल विद्यामोहन राईकवार. कसं वाटतं नाव? इतकी सुंदर स्वभावाची. एकही वर्ग शाळेत गेली नाही, डायरेक्ट 9व्या वर्गात शाळेत गेली आणि 10व्या वर्गामध्ये सेमी इंग्लिशला मस्तपैकी चांगल्या पर्सेंटेजने पास झाली माझी पोरगी. स्वभाव खूप प्रेमळ. मला वाटतच नाही की ती माझ्या पोटातून जन्माला आली नाही. काय ऋण असावं तिचा आणि माझा. ठीक आहे बाळा. म्हणजे ज्या मुलांना आम्ही जन्माला घालतो ती मुलं सुद्धा आमच्या नावावर नाही, विज्ञानाच्या 21व्या शतकात आम्ही जगतोय. लक्षात घ्या. समतेसाठी आग्रह धरावा. ज्या मुलाचं लग्न आम्ही करतो ती सुनबाई कशी असली पाहिजे, ज्या मुलीचं लग्न आम्ही करतो तो माझा जावाई कसं असलं पाहिजे, हे निवडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला असलं पाहिजे. समतेसाठी आग्रह धरावा. बाबासाहेब म्हणतात समता कोणती? ज्या घरात मी राहतो ते अर्ध घर माझ्या नावावर आहे का? पूर्ण नाही म्हणत रे बा. बांधव बसले माझे इकडे, जाऊ नाही देणार मला ते तुमच्या गावातून. ज्या घरात मी राहतो ते अर्ध घर माझ्या नावावर आहे का? जी संपत्ती माझ्याकडे आहे ती अर्धी संपत्ती माझी आहे का? जरा हात वर करा ज्यांची ज्यांची आहे त्यांनी माझ्यासोबत.
किती प्रमाण आहे जर आपण पाहूया, या 21व्या शतकामध्ये जीवन जगताना रमाईची जयंती साजरी करतो. 1 2 3 4 5 फक्त 5 ते 7 लोकांची हात वर आहे. कसं होईल बायांनो? कसं आहे? हा इकडे ताईकडे जास्त आहे म्हणजे जरा जास्त आहे, टाळ्या होऊन जाऊ द्या. आमचे कसबे साहेब आणि कसबे ताई फार दानशूर व्यक्तिमत्व आहे. बुद्धाच्या काळामध्ये जे दानी लोक होते त्या दानी लोकांपैकी कसबेताई आणि कसबे साहेब. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बांधवांनो आणि भगिनींनो. अशी माणसं पाहायला मिळत नाही. ज्या माणसांचा शोध आम्ही घेतो आहे अशी माणसं फार बोटावर मोजण्या इतकी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे तुकडोजी महाराजांनी देखील ग्रामगीतेच्या माध्यमातून या समाजाला जागवण्याचं काम केलं. तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेत म्हणतात की हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की खाना पिना सोना मजा करना पशु भी जानते, मानव जन्म कुछ और है बिरले इसे पहचानते. चिर सत्य क्या अरुनित्य क्या वह है कहाँ कैसे मिले, इसको समझ कर रह गए वे कहे जाते हैं भले. अशा भल्या माणसांपैकी आमच्या कसबेताई आणि कसबे साहेब, ज्यांना माहितीये की माणसाचा जन्म कशासाठी झालाय. फक्त खाण्यासाठी, पिण्यासाठी आणि झोपण्यासाठी म्हणून माणसाचा जन्म नाही, तर काहीतरी वेगळं या समाजाच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी केलं पाहिजे. या समाजामध्ये हे जे काही दीन दलित, आजही परिस्थिती आहे तशीच आहे. आमचं पोट भरलं म्हणून समाजाचं पोट भरलं नाही. आजही झुग्गी झोपड्या आहेत. झोपड्यांमध्ये राहणाऱ्या माणसांना आजही खायला मिळत नाही, घालायला कपडे नाही, राहायला घर नाही. अत्यंत बिकट परिस्थिती आहे. त्यांच्यापर्यंत शिक्षण अजून पोहोचलं नाही. आरोग्याच्या समस्या, महिलांच्या समस्या तर फार भयानक आहे. महाराष्ट्रामध्ये दर दिवसाला 3 महिलांची अब्रू लुटल्या जाते, तिचा विनयभंग होतो. अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे. मणिपूर कधीच जळते आहे, अजूनही जळणं मणिपूरचं थांबलं नाही. आमच्या आदिवासी भगिनींची धिंड त्या ठिकाणी काढली. दलित महिलांवर अन्याय अत्याचार होतात आहे. कुठे घेऊन चाललोय देश? काय परिस्थिती आहे सध्या देशामधली? आणि मग मैत्रिणींनो, मी आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जागवण्याचं काम केलं, समतेसाठी आग्रह धरावा. निश्चितच रमाई जयंतीच्या निमित्ताने आम्ही देखील हा थोडासा संकल्प करावा, अशी तुम्हाला आग्रहाची विनंती. वर्ध्यावरून आलीये 12 तास लागले यायसाठी. झोप झाली नाही. तुम्हाला माहिती आहे ट्रेनमध्ये काय हाल होते. आजकालच्या पोरी रात्रीचे 3-3 वाजेपर्यंत झोपूच देत नाही बा. काय बोलते ना काय नाही मोबाईलवर. 3 ते 4 वाजेपर्यंत ह्या पोरीनं बोलू दिले नाही. सगळ्या पोरी मोबाईलच्या नादी, सगळ्या भगिनी मोबाईलच्या नादी. काय होईल या मोबाईलमुळे? काय पाहिलं पाहिजे आणि काय नाही पाहिलं पाहिजे, त्यामुळे झोप झाली नाही. आणि म्हणून तुम्हाला मी सांगते आहे की जर का समजा आता मी तुम्हाला समतेसाठी आग्रह धरायला सांगितला आणि हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपल्याला, आता घरी जाऊन तुम्हीही समतेसाठी आग्रह धरला. नाही, अर्ध घर नावावरच पाहिजे. शेती आहे ना ते 10 एकर ते 5 एकर बाबू नावावर पाहिजे. हा विवेक हाही माझ्या नावावर पाहिजे. बरोबर आहे, मागणी तुम्ही करायचीच, पण पद्धत जरा प्रेमाची ठेवायची. सम्यक वाचा, जे अष्टांगिक मार्ग बुद्धांनी आम्हाला दिलं बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून, सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक संकल्प, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, त्यातील सम्यक वाचा. प्रेमाने या वाचेचा ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बुद्धांनी उपयोग केला, त्याच पद्धतीनं या वाचेने माणसं जोडूया. असंच आम्हाला मिळालं नाही. इथे संघर्ष करावा लागला, आताही संघर्ष करावा लागेल. आणि तो राहील तुमचा समतेसाठीचा संघर्ष आणि समतेसाठीचा आग्रह. पण मला वाटणार नाही की माझे बांधव तुम्हाला नकार देतील. अरे काही गोष्टी तुम्हीही बोलायला शिकल्या पाहिजे.
तुम्ही तुमच्या मनातल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. त्यांना नाही कळणार ना, पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा आहे त्यांच्यावर, अजूनही गेला नाही. ज्या माझ्या बांधवांच्या मनावरचा पगडा गेला त्या बांधवाबद्दल या भगिनीला निश्चितच अभिमान असेल की जो न बोलता या माझ्या भगिनीला, या माझ्या वहिनीला या सगळ्या प्रकारच्या गोष्टी देत असेल, त्या बांधवाबद्दल निश्चितच अभिमान असेल. आहे का तसे बांधव या ठिकाणी माझे? आहे का तसे बांधव? जरा कृपया हात वर करा. न सांगता माझ्या भगिनींना हे सगळं देतील, कुणीच हात वर करत नाही. बा, यांना टेन्शन येऊन गेलं असेल, आता कसं करायचंय? हरकत नाही, तुम्ही चूप राहिले तरी या तुमचा होकार आहे अशी ही भगिनी या ठिकाणाहून मान्य करायला आणि समजून घेईल. समजूतदार भगिनी आहोत आम्ही. मैत्रिणींनो, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 सप्टेंबर 1944 देखील हैदराबाद या ठिकाणी महिलांची परिषद घेतलेली आणि त्या परिषदेमध्ये महिलांना उद्देशून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालायचं. आता खांद्याला खांदा लावून चालायचं म्हणजे रस्त्याने छाती काढून खांद्याला खांदा लावून चालायचं असा त्याचा अर्थ होत नाही. किंवा खूप तुम्ही डॅशिंग पुरुषासारखं वागायचं, कडक जीन्स पॅन्ट घातला आणि चांगलं टी शर्ट घातलं म्हणजे खांद्याला खांदा लावून चालणं, अजिबात नाही. तर ज्या पद्धतीनं पुरुष हा ऐटीनं प्रत्येक गोष्टीमध्ये राहतो त्याच पद्धतीनं तुम्ही देखील राहिल्या पाहिजे. तुम्हीही उच्च शिक्षित झाल्या पाहिजे, तुम्हीही उच्च पगाराच्या लठ्ठ पगाराच्या नोकरीला राहिल्या पाहिजे, तुम्हीही बाहेर सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहिल्या पाहिजे, तुमच्या देखील शिक्षण संस्था असल्या पाहिजे, तुमचे देखील मोठमोठे कॉलेजेस असले पाहिजे, तुम्हीही महिला उद्योगपती असल्या पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणे हा कॉन्फिडन्स जगण्याचा आम्हाला आमच्यामध्ये निर्माण करावा लागेल. आम्ही जर रस्त्यावरून चालत असू, कसं आमचं व्यक्तिमत्व असलं पाहिजे? जर रस्त्यावरून आम्ही चालत असू तर चालणाऱ्या माणसांनी आम्हाला जय भीम केला पाहिजे, जय शिवराय केला पाहिजे, सलाम ठोकला पाहिजे, इथपर्यंत कॅपेबिलिटी आम्हाला आमची निर्माण करावी लागेल. मैत्रिणींनो, हे सगळे दिवस ज्या मायमाऊलीमुळे आम्हाला मिळाले ती क्रांती माता रमाई, रमाईच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हा संवाद आपण साधतो आहे. पैसा जमा करून विश्वरत्नाला रमाईने घडवलं. घडवत असताना स्वतःही रमाई घडली. तुम्हाला माहिती आहे, रमाईचं जीवन चरित्र ऐकत असताना तुमच्या डोळ्यात फक्त आसवा आल्याशिवाय राहत नाही, पण तुम्हाला या पलीकडची देखील रमाई माहीत असली पाहिजे. माहितीये का तुम्हाला, मुंबईच्या जे हॉस्पिटलच्या मैदानामध्ये एकदा ज्या वेळेला सभा भरलेली त्या सभेमध्ये रमाईने सुद्धा सुंदर भाषण दिलेलं आणि ते भाषण ऐकून सगळ्या लोकांनी, जमलेल्या हजारोच्या समुदायाने रमाईचं भाषण ऐकून टाळ्या वाजवलेल्या. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये रमाईचं भाषण छापून आलेलं. रमाईला सुद्धा वाटायचं की मी देखील बाबासाहेब आंबेडकरांसारखं सामाजिक काम करावं. एक गमतीदार गोष्ट आहे रमाईची. ज्या वेळेला 20 मार्च 1927 चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी केला, पाण्यासाठी संघर्ष, पाणी पिण्याचाही अधिकार आम्हाला नाही, कशीही व्यवस्था, किती छळलं यांनी आम्हाला, आजही छळ यांचा थांबून राहिला नाही. जिवंतपणी तर बाबासाहेब आंबेडकरांना आणि आम्हालाही छळलं, बाबासाहेबालाही सोडलं नाही. इतक्या मोठ्या विद्वान महामानवाला तुम्हाला माहितीये बाबासाहेबांची कथा. बाबासाहेबांचं महान परिनिर्वाण झालं त्यावेळेला बाबासाहेबाच्या निर्वाणासाठी सुद्धा इथल्या या सत्ताधारी माणसांनी जागा दिली नाही. इतका छळ आमचा झाला. आणि त्या 20 मार्च 1927 चौदार तळ्याच्या सत्याग्रहाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली पाहिजे रमाईची, की त्या ठिकाणी प्रचंड असा जनसमुदाय येणार. रमाईने देखील इच्छा व्यक्त केली बाबासाहेबांजवळ की बाबासाहेब म्हणे मला देखील त्या ठिकाणी यायचं आहे, मलाही या जनतेची सेवा करायची आहे. मग गमतीनच बाबासाहेब म्हणाले, जरा विनोदी होते बाबासाहेब आंबेडकर, सर्व कला गुणसंपन्न बाबासाहेब. बाबासाहेब उत्तम तबलाही वाजवायचे, गाणंही म्हणायचे, चित्रही सुंदर काढायचे. तुम्हाला माहितीये बुद्धाचं अत्यंत सुंदर असं चित्र बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेलं. विनोदी होते बाबासाहेब.
विनोदानेच रमाईला म्हणतात. जशी रमाई म्हणते की बाबासाहेब मी तुमच्या सोबत येते. पत्नी होती, सहवास लाभत नव्हता, म्हणून तिलाही वाटायचं की मीही बाबासाहेबांच्या सोबत सोबत गेले पाहिजे. म्हणून चौदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी रमाई बाबासाहेबांसोबत येण्यासाठी हट्ट करते की मीही त्या ठिकाणी येईल आणि जे लोक येतील त्यांची मी सेवा करेल, त्यांच्यासाठी मी स्वयंपाक बनवेल. मग बाबासाहेब विनोदानीच म्हणतात की अरे तिथे 5000 लोक येणार, मग त्या 5000ची तू भाकरी थापणार आहेस का? त्यावेळेला रमाईचा आत्मविश्वास बघा. हो ना बाबासाहेब, येऊ द्या ना 5000 लोक, मी त्या 5000 लोकांसाठी स्वयंपाक बनवून त्यांना खाऊ घालेल. त्या काळात रमाई बाबासाहेबांना हा विश्वास देते. अशी ही रमाई बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून चालण्याचं, बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं उत्कृष्ट काम रमाईने केलं. त्या काळामध्ये जे काही व्यसनाधीन झालेले आमचे पुरुष बांधव होते, या व्यसनाधीन झालेल्या पुरुषांचा आमच्या महिलांना किती त्रास होतो, या व्यसनांपासून यांची मुक्ती व्हावी म्हणून बाबासाहेबांना रमाई सांगायची की बाबासाहेब तुम्ही या पुरुषांसाठी काहीतरी करा, महिलांना यांचा खूप त्रास होतो. प्रत्येक वेळेला रमाई बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली. आणि एकदा अशीच रमाई बाबासाहेब आंबेडकरांजवळ एक विनंती करते की बाबासाहेब मला पंढरपूरला जायचंय, पंढरपूरच्या विठोबाचं मला दर्शन घ्यायचंय. आपली 4 मुलं मरून गेली, घरात 18 दारिद्र्य, मागायचंय मला काहीतरी पंढरपूरच्या विठोबाला. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर रमाईला असं म्हणतात की रामू, जिथे माणसाचं माणूसपण ज्या देवाने नाकारलं, जिथे जाण्यासाठी आपल्याला बंदी आहे, तिथे आपण कसं जाणार? आपल्याला माणूसच समजत नाही ही व्यवस्था, त्या मंदिरात आपल्याला जाण्याचा अधिकार नाही. तेव्हा बाबासाहेबांचं वाक्य आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं रमाईला ते अत्यंत महत्त्वाचे. गाण्याच्या माध्यमातून जरा मी ते तुमच्या पुढ्यात मांडते. बाबासाहेब म्हणतात, ज्या वेळेला रमाई बाबासाहेबांजवळ विनंती करते की मला पंढरपूरला जायचं आहे, पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घ्यायला जायचंय, त्यावेळेला बाबासाहेब रमाईला म्हणते की निर्मिन मी पंढरपूर रमा तुझ्यासाठी, निर्मिन मी पंढरपूर रमा तुझ्यासाठी, जिथे नसे भेद भाव एक दुजासाठी, जिथे नसे भेद भाव एक दुजासाठी, निर्मिन मी पंढरपूर रमा तुझ्यासाठी, निर्मिन मी पंढरपूर रमा तुझ्यासाठी. आणि ते पंढरपूर बाबासाहेब आंबेडकरांनी रमासाठी आणि आमच्या लाखो लोकांसाठी निर्माण केलं. ते म्हणजे कोणतं? 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा आम्हाला दिली. हा धम्म हो नवा नवा, दुःखावरी लही दवा, मी सांगते म्हणू नव्हे तुम्ही स्वतः अनुभवा. असा स्वतःला अनुभवायला लावणारा धम्म, प्रथमतः कल्याण, मध्य कल्याण, अंतः कल्याण, असा कल्याणकारी जीवन जगण्याचा मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणि 16 ऑक्टोबर 1956 विदर्भात असणाऱ्या चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. 7 लाख लोक त्या दीक्षेच्या सोहळ्याला होते. तिथे भेदभाव नाही. बुद्धाच्या या धम्मामध्ये कुठल्याही जाती धर्माच्या माणसांसोबत भेदभाव केला जात नाही. सर्वांचं या विचारासोबत स्वागत आहे. कुणीही बुद्धाचा धम्म घेऊ शकतो. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं पाहिजे की प्रत्येकाचं या धम्मामध्ये, या सद्विचारामध्ये स्वागत आहे. या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी कार्य केलं, काम केलं आणि त्याचीच आठवण, त्याची जाण म्हणून आपण प्रत्येकाला असली पाहिजे. 10 वाजताची माझी ट्रेन आहे आणि ट्रेनची वेळ होत आहे. बरोबर आहे तुमचं? मित्रांनो, एक थोडंसं 2 मिनिट आणि 2 मिनिटानंतर मग या ठिकाणाहून मी रवाना होईल.
आपल्याशी बोलले पाहिजे आणि सांगितलंही पाहिजे की ज्या रमाईचा त्याग, जो ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला, त्या ग्रंथाचं नाव थॉट्स ऑन पाकिस्तान. बाबासाहेबांनी कसा रमाईला सन्मान दिला, कसा मान रमाईला बाबासाहेब आंबेडकर द्यायचे, तर थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचा जो ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला, तो ग्रंथ रमाईला समर्पित केला बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि त्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, रमाईच्या बद्दल अत्यंत सुंदर असे उद्गार बाबासाहेब आंबेडकरांनी काढले. जरा मी तुमच्या समोर ते उद्गार वाचून दाखवते बाबासाहेब आंबेडकरांचे. बाबासाहेब थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथामध्ये म्हणतात की तिच्या हृदयाचा चांगुलपणा, मनाची कुलीनता आणि शिलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य नि माझ्या बरोबर दुःख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसात तिने मला दाखविली, जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठित होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणीत कोरलेले हे प्रतीक आहे. किती प्रेम करायचे बाबासाहेब रमाईवर. तो एवढा सुंदर आणि विचारपूर्वक लिहिलेला अत्यंत सुंदर असा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला समर्पित केला. आणि म्हणून भगिनींनो, मी आपल्याला सांगितलं पाहिजे की हे दिवस ज्या रमाईच्या संघर्षाने आणि त्यागाने हे सगळं करत असताना रमाईचा आणि बाबासाहेबाचा गंगाधर जातो, रमेश जातो, इंदू जातो आणि बाबासाहेबांसारखा राजबिंडा दिसणारा राजरत्नही जातो. आपल्या घरादाराची पर्वा न करता वयाच्या 37व्या वर्षी रमाईला मृत्यू येते साध्या टीबीच्या आजाराने. हा संघर्ष, हा त्याग आपल्याला रमाईचा विसरता येणार नाही. आणि या त्यागानेच बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती केली, ही क्रांती जगात या क्रांतीला तोड नाही. म्हणून मी आपल्याला सांगितलं पाहिजे की आज जी काही महिलांची प्रगती झालेली आहे, ती प्रगती पाहून जरा इतरांच्या डोळ्यात खूप, मग एकाच जातीच्या महिलेची प्रगती झाली काय? नाही. देशाचं संविधान सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. एक छोटंसं उदाहरण मी तुमच्या पुढ्यात सांगते. आजही जो आमच्या जातीमध्ये द्वेष पसरवल्या जाते, जो धर्माधर्मामध्ये झगडे लावले जाते, या द्वेषावरून हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की यांना काय अपेक्षित आहे. मी आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं, त्यावेळेला संविधान लिहित असताना त्यावेळचे तत्कालीन असणारे कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख हे बाबासाहेब आंबेडकरांकडे जातात. कशासाठी? तर माझा 52% असणारा ओबीसी समाज, या माझ्या ओबीसी समाजासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात काही तरतुदी केल्या की नाही हे पाहण्यासाठी म्हणून पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे जातात. गेल्याबरोबर बाबासाहेब पंजाबराव देशमुखांचा आदर सत्कार करतात, बसायला जागा देतात आणि सांगतात की जे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं ते थोडंसं तुम्ही नजरे खालून घाला, मी 2 मिनिटात तिकडून बाहेरून येतो. पंजाबराव देशमुखांच्या हातामध्ये बाबासाहेब आंबेडकर ते संविधान देतात आणि लगेच 2 मिनिटात बाहेरून येतात. त्यावेळेला जी परिस्थिती पाहते बाबासाहेब आंबेडकर की एवढे मोठे असणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी मंत्री यांच्या डोळ्यातून धारा लागलेल्या असते. का? तर अरे, जी गोष्ट मी सांगण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना आलो की माझे 52% ओबीसी बांधव आहेत, यांच्यासाठी संविधानात तुम्ही आरक्षणाची तरतूद करा, हे सांगायसाठी मी आलो. पण तुम्ही किती महान आहात बाबासाहेब, तुम्ही तर आधीच आर्टिकल 340 मध्ये माझ्या 52% ओबीसी समाजाला 52% आरक्षण दिलेलं आहे. मला सांगण्याचं काम देखील पडलेलं नाही. माझी जी ओबीसी, एससी, एसटी, मुस्लिम आणि ब्राह्मण भगिनी सुद्धा आज जे काही सगळं स्वातंत्र्य उपभोगते आहे, ती केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. तुम्हाला नाकारता येणार नाही. जर तुमच्या मनात शंका कुशंका असेल तर या भगिनीशी संवाद साधा तुम्ही. मी आधीच सांगितलं की सब है हमारे पास, हर सवाल का जवाब हम रखते हैं, इसलिए तो मैदान में उतरते हैं, क्योंकि हम किसके बंदे हैं? डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के बंदे हैं. उसी तरह जो बाबा साहब ने कहा है कि सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक और राजकीय क्षेत्र में ये बंदे आगे जाए,
उन्हीं की राह पर चलने का हम भी प्रयास कर रहे हैं. आणि मग या सगळ्या जाती धर्माच्या माझ्या भगिनींसाठी आर्टिकल 16 मध्ये जरा 2 मिनिटात तुमच्या पुढ्यात मी मांडलं पाहिजे, कारण परत परत तुमच्या समोर येणं होणार नाही. आता संख्या फार वाढली, सगळ्या खुर्च्या भरल्या, आनंद वाटतंय. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तुमच्यासाठी. बांधवांनो आणि भगिनींनो, सर्वांसाठी म्हणून सगळ्यांना माहिती व्हावं, चॅनलच्या माध्यमातून माझ्या देशातल्या सगळ्या भगिनी, सगळे बांधव हे ऐकणार आहे की देशाच्या संविधानाच्या संदर्भात तुमच्या मनात असणारी किंतु परंतु हे तुम्ही काढून टाका. तुम्ही वाचत नाही. वाचाल तर वाचाल. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट तो होईल भुईसपाट. आमच्या घरी हजारो पुस्तकांचं कपाट आहे. हजारोच्या संख्येने पुस्तकं आमच्या घरी आहे. आम्ही पुस्तकाचे किडे आहोत, कारण हे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी मुंबईचं राजगृह बांधलं. पुस्तकासाठी घर बांधणारा जगातला एकमेव महामानव म्हणजे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संविधानामध्ये आर्टिकल 16 मध्ये सार्वजनिक सेवांमध्ये स्त्री पुरुष सगळ्याच जाती धर्माचे, यातून बांधव आमचे ब्राह्मण भगिनी देखील सुटलेल्या नाही, त्यांना समान संधी बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. कलम 19 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मी जे तुमच्या समोर भाषण देते आहे आर्टिकल 19 नुसार मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि कोणत्याही राज्यामध्ये जाऊन मी भाषण देऊ शकते. हे सगळ्यांसाठीच बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद करून ठेवली. आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे की नोकरी करणाऱ्या ज्या स्त्रिया आहे, या नोकरी करणाऱ्या स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीत समान वेतन हा कायदा आर्टिकल 39 नुसार बाबासाहेब आंबेडकरांनी. मग काय आमच्या ओबीसी भगिनींसाठी काहीच केलं नाही बाबासाहेबांनी? किती माझ्या ओबीसी भगिनी रमाईची जयंती साजरी करते बरं? करावं लागेल तुम्हाला, आज नाही उद्या. अरे उपकाराची जाणीव ठेवा. काय परिस्थिती होती तुमची? स्वतःच्या घरात राहून स्वतःच्या मायबापांना तोंड दाखवण्याची उजागरी नव्हती. आज स्वातंत्र्याचा श्वास घेतोय केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळे. नाकारता येणार नाही तुम्हाला. कलम 42 काय सांगतं की नोकरी करणाऱ्या कुठल्याही संस्थांमध्ये, कुठल्याही कंपनीमध्ये ज्या काही माझ्या भगिनी आहे यांना प्रसूतीच्या रजा मिळाल्या पाहिजे. पूर्वी 3 महिन्याच्या मिळायच्या, आता 6 महिन्याच्या मिळतात. ही तरतूद कोणी केली? बाबासाहेब आंबेडकरांनी केली ना. तुमचा माय म्हणून जगला, तुमचा बाप म्हणून जगला, तरी तुम्ही असं आणि तसं किंतु परंतु करतच राहता. गड्या तुमच्याही पुढे हात जोडले बाबा, किती सुधरावा तुम्हाला. तुम्ही काही केल्या सुधरवून राहिले नाही, पण प्रयत्न आपल्याला करावे लागतील. भगिनी सुधरत नाही म्हणून सोडून द्यायचं नाही. प्रयत्नांत यश आहे आणि ट्राय अगेन अँड अगेन. आपण जितके प्रयत्न करू तेवढं सक्सेस झाल्याशिवाय मात्र आपण राहत नाही. आणि म्हणून मैत्रिणींनो, मी आपल्याला सांगितलं पाहिजे की भरपूर असं काम बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी केलं. रमाईचा त्याग, रमाईचा संघर्ष या पाठीमागे आहे आणि म्हणून आपल्यालाही तो संघर्ष विसरता येणार नाही. आपल्यातल्या कलागुणांची जोपासना आम्हाला करावी लागेल. आमच्याकडे जे असेल, अजूनही समाज आमची वाट पाहतो आहे. आमचं भलं झालं म्हणून सगळा समाज सुधारला असं नाही. जे जे आमच्याकडे असेल ते देण्याचा प्रयत्न या समाजाला आम्ही केला पाहिजे. मग आमच्याकडे जर शिक्षण असेल तर शिक्षण देण्याचा प्रयत्न करा. आमच्याकडे जास्तीचे कपडे असेल तर ज्यांना कपडे नाही त्यांना घालण्यासाठी कपडे द्या. खूप खातोय आम्ही, राहिलेला फेकून देतो, बिलकुल फेकू नका. ज्यांच्याकडे अन्न नाही त्यांना खाण्यासाठी अन्न द्या. या पद्धतीचं काम तुम्हाला करावं लागेल. ही जे काही विषमतावादी परिस्थिती आहे, आज ही जातीयवाद संपला नाही, धर्मवाद संपला नाही, महिलांवरचे अन्याय अत्याचार संपले नाही. तुम्ही पाहता आहात की साधू काय तुफान मचवून राहिले प्रयागराज मध्ये. अरे उघडे बोडखे नंगे साधू काय काय करून प्रताप
करून राहिले, काय देशात स्त्रिया राहत नाही? मी कुठल्याही जाती धर्मावर टीका टिप्पणी करणार नाही, तो अधिकार माझा नाही, कारण माझ्या बापानेच प्रत्येक धर्मानुसार पूजा अर्चा करण्याचं स्वातंत्र्य देशाच्या संविधानात दिलेलं आहे. मग मी टीका टिप्पणी करणार नाही, पण वास्तव देखील सांगितल्याशिवाय राहणार नाही. कोणी बोलत नाही या विषयावर. उघड्या डोळ्यांनी आमच्या भगिनींनी हे सगळं चित्र पाहावं. असा देश तुम्ही चालवताय, कुठे घेऊन चाललंय देशाला, यावर देखील आपण बोललो पाहिजे. आणि मैत्रिणींनो, भरपूर वेळ झाला, 1 तासापेक्षा समोर घड्याळचा काटा निघून गेलेला आहे. माझी ट्रेन आहे 10 वाजताची. जवळपास मला इथून 1 तास जायला लागेल रेल्वे स्टेशनवर. म्हणून इतका वेळ आपण मला ऐकून घेतला, त्याबद्दल सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार मानते. मला इथे बोलवलं माझी भगिनी स्मिता बडवाने हिच्या माध्यमातून आणि सन्माननीय कसबेताई यांनी हा जो काही स्टेज मला संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे शतशः या ठिकाणी आभार मानते आणि इथेच थांबते. जय भीम, जय भारत.